नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्री लक्ष्मीकांत शंकरराव सतपलकर, वर्ग 11वी कला या शाखेतील विषय अर्थशास्त्र या विषयातील प्रकरण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था या प्रकरणातील आपल्याला आरोग्य सेवा, पर्यटन, अतिथी सेवा, मनोरंजन उद्योग या घटकावर सविस्तर अशी माहिती पाहायची आहे की महाराष्ट्रातील या चारही सेवेबाबत सविस्तर अशी माहितीचा अभ्यास घ्यायचा आहे। तर सर्वात प्रथम आरोग्य सेवा या विषयावर जर सांगायचं जर झालं तर 31 मार्च 2017 पर्यंत महाराष्ट्रामध्ये एकूण 1814 प्राथमिक आरोग्य केंद्र आहे व 360 सार्वजनिक आरोग्याचे केंद्र होती। मग महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान NRHM आणि राष्ट्रीय शहर आरोग्य अभियान NUHM या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यावर भर दिला। म्हणजे जो काही भर आहे तो भर ग्रामीण भागावर सुधारण्यासाठी दिला। या कार्यक्रमाअंतर्गत सुरक्षित आरोग्य आणि स्वच्छता या बाबीवर सर्वात जास्त भर महाराष्ट्राने दिला। महाराष्ट्र सरकारने व्यापक आरोग्य सेवा पुरवण्यासाठी त्रिसूत्रीय पायाभूत सुविधा निर्माण केली। प्राथमिक स्तरावर जे प्राथमिक स्तर आहे तिथे प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती केली, सार्वजनिक आरोग्याच्या केंद्राची निर्मिती केली। दुय्यम स्तरावर उपजिल्हा रुग्णालय यांची स्थापना केली। काही तालुके आहे, या तालुक्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय आहे, जिल्हा रुग्णालयाचा सुद्धा समावेश आहे। सुसज्ज अशा वैद्यकीय महाविद्यालय, प्रमुख शहरामध्ये सुपर स्पेशालिस्ट दवाखाने इत्यादीच्या आरोग्य सेवा या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारने केल्या। आज प्रत्येक ग्रामीण रुग्णालयामध्ये 108 ही रुग्णवाहिका सुद्धा सुरू केल्याचे आपल्याला दिसून येते। अशी आरोग्याची प्रगती महाराष्ट्रामध्ये झालेली आहे। वैद्यकीय महाविद्यालय आहे, काही सुपर स्पेशालिस्ट दवाखाने आहे, ज्यामध्ये प्रत्येक महाराष्ट्राच्या नागरिकांना मोफत असा उपचार मिळत असतो। अशा प्रकारच्या सुविधा महाराष्ट्र राज्य सरकारने निर्माण केल्या। यानंतर पर्यटन 2025 पर्यंत महाराष्ट्र हे अग्रेसर पर्यटन स्थळ बनेल। कारण पर्यटन स्थळासाठी जे गुंतवणूक केलेली आहे ती 30,000 कोटीपर्यंत वाढवली। त्यासोबतच पर्यटन उद्योगामध्ये 10 लाख अधिक रोजगाराची निर्मिती करणे हे महाराष्ट्र सरकारचं ध्येय आहे। त्यानंतर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ एक नोडल संस्था असून या धोरणाची त्यांनी अंमलबजावणी केलेली आहे। महाराष्ट्र पर्यटनाचा विकास व्हावा याकरता MTDC यांनी विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं। उदाहरणार्थ वेरूळ महोत्सव, गारापुरी महोत्सव इत्यादी महोत्सवाची त्यांनी सुरुवात केली। कारण महाराष्ट्रामध्ये पर्यटकांना आकर्षण प्राप्त व्हावं, महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त लोक यावे आणि महाराष्ट्राचं पर्यटन बघावं, हा त्यामागचा उद्देश। महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून म्हणजे MTDC महाभ्रमण ही योजना कार्यान्वित करण्यासाठी या अंतर्गत कृषी पर्यटन
ग्रामीण पर्यटन, अन्न पर्यटन, वनविहार, आदिवासी जीवनशैली इत्यादी प्रकल्प एकाच अधिपत्याखाली राबवले जात आहे. अशा प्रकारचे बरेचसे प्रकल्प आहे की ज्यामुळे पर्यटनाला आकर्षकता प्राप्त होईल आणि महाराष्ट्राकडे लोकांचं आकर्षण वाढेल. अशा करता पर्यटन व्यवस्था सुरू करण्यात आली. त्यानंतर अतिथी सेवा. अतिथी म्हणजे पाहुणा. अतिथी उद्योग हा इतर उद्योगापेक्षा खूप विस्तारित आहे. महाराष्ट्रात अतिथी सेवा झपाट्याने वाढण्याचे कारण म्हणजे पर्यटन क्षेत्रात होणारी वाढ. आता महाराष्ट्रामध्ये जे काही नवनवीन उद्योग येऊन राहिलेले आहे हे वाढण्यामागचं कारण म्हणजे पर्यटन क्षेत्रात होणारी वाढ. या उद्योगाचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे हे जे उद्योग येऊन राहिलेले आहे या उद्योगाचा उद्देश ग्राहकाचं समाधान झालं पाहिजे, ग्राहकांना चांगल्या सुविधा मिळायला पाहिजे. यामध्ये उपाहारगृह हे अतिथी उद्योगाचा एक भाग आहे. प्रत्येक ठिकाणी सुसज्ज असे हॉटेल्स, खाण्याच्या सुविधा, कारण प्रत्येक पर्यटनाला चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळाव्या, पर्यटकांना वाहतुकीची सेवा पुरवावी यासाठी चांगल्या वाहतुकीच्या सेवा, हवाई प्रवास, जलप्रवास, मुंबई ते गोवा, आरामदायी आणि आलिशान रेल्वे प्रवास, डेक्कन ओडिसासारख्या ट्रेन, त्यामध्ये आलिशान अशा एसीच्या सुविधा, उपाहारगृहे, सुंदर असे हॉटेल्स, सामान्य पर्यटन, कार्यक्रमाचे व्यवस्थापन इत्यादी सेवा महाराष्ट्रामध्ये पुरवल्या जात आहे. म्हणजेच महाराष्ट्रामध्ये अतिथी जे काही बाहेरून जे काही व्यक्ती महाराष्ट्राचं पर्यटन बघण्यासाठी येत आहे यांच्या सोयी व्हावा, उद्योगामध्ये वाढ व्हावी याकरिता हवाई सेवा, जलप्रवास, आरामदायी सेवा, आलिशान रेल्वे, उपाहारगृहे, सामान्य पर्यटन यासारखे व्यवस्थापन आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहे असंही म्हणायला हरकत नाही. म्हणजेच महाराष्ट्रामध्ये अतिथी सेवा हे एक उद्योगाच्या माध्यमातून याचा मोठ्या प्रमाणात विस्तार झालेला आपल्याला दिसून येते असंही म्हणायला हरकत नाही. या माध्यमातून जो काही बाहेरून येणारा ग्राहक आहे या ग्राहकांचं चांगल्या प्रकारे समाधान व्हावं हा त्यामागचा उद्देश आहे. यानंतर मनोरंजन उद्योग. जगाच्या तुलनेत भारतात सर्वात जास्त चित्रपट निर्मिती केली जाते. यात महाराष्ट्राची विशिष्टपूर्ण भूमिका आहे. कारण यामागचं महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिनेमाचं जे माहेरघर आहे ते म्हणजे मुंबई, ज्याला बॉलिवूड म्हणून प्रसिद्ध असे शहर म्हटले जाते. ते शहर जर कुठे असेल तर ते शहर महाराष्ट्रात आहे, जे की महाराष्ट्राची राजधानी आहे. महाराष्ट्राची राजधानी म्हणजे मुंबई. या मुंबई शहरामध्ये बॉलिवूडचं प्रसिद्ध असं शहर असल्याचं आपल्याला दिसून येते. कारण जगाच्या तुलनेत जर विचार केला तर भारतात आणि भारतात नव्हे भारतामध्येच म्हणजे महाराष्ट्रातील मुंबई या शहरामध्ये जास्तीत जास्त चित्रपटाची निर्मिती होते. महाराष्ट्राची वैशिष्ट्यपूर्ण भूमिका आहे. महाराष्ट्र राज्यातला मनोरंजन क्षेत्रात अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध आहे. कोल्हापूर शहरसुद्धा एक विशेष प्रादेशिक सिनेमेसाठी प्रसिद्ध आहे. जागतिक सिनेमा उद्योग हा जर कुठं असेल तर तो मुंबई या शहरामध्ये आहे असंही म्हणायला हरकत नाही. आज आपण पाहतो की जे मुंबई आहे, ज्याला औद्योगिक राजधानी, मनोरंजनाची राजधानी, प्रत्येकाला तिथे रोजगार प्राप्त होऊ शकतो अशी मुंबई हे सुद्धा मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून खरंच प्रसिद्ध आहे असंही म्हणायला हरकत नाही. तर अशा प्रकारे आरोग्यसेवा
अतिथी सेवा, पर्यटन, मनोरंजन इत्यादी मुद्द्यावर आपण सविस्तर अशी माहिती पाहिली आणि यावर जो गृहपाठ विचारला जातो तो म्हणजे आरोग्य सेवा, पर्यटन आणि अतिथी सेवा आणि मनोरंजन उद्योग यावरील मुद्द्यावर सविस्तर माहिती द्या असा गृहपाठ तुम्हाला नक्की विचारला जातो। आजचा व्हिडिओ तुम्ही जर काळजीपूर्वक पाहिला तर नक्कीच या चारही घटकाबद्दल तुम्हाला सविस्तर अशी माहिती समजेल आणि वरील गृहपाठ तुम्ही काळजीपूर्वक सोडवू शकाल। याकरिता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जी काही मी माहिती दिली ती काळजीपूर्वक ऐका आणि आजचा गृहपाठ व्यवस्थित सोडवा। मी इथेच थांबतो। धन्यवाद।